हॅलो फ्रेंड्स, नमस्कार सगळ्यांना. मी अमृता. नवीन आयपनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपल्या चॅनलवरती प्रेग्नन्सी आणि बेबी केअर व्हिडिओज येत असतात. त्याच्यापैकी आपल्या चॅनलवरती आता गर्भसंस्कारचं वर्कशॉप चालू आहे. सो प्रेग्नन्सी रिलेटेड आपण एक आज क्वेश्चन बघणार आहोत. सगळ्याच प्रेग्नेंट वुमनना पडलेला हा प्रश्न असू शकतो की प्रेग्नन्सीत झोपायचं कसं, पाठीवर झोपलं तर चालतं का, पोटावरती झोपलं तर चालतं का, कोणत्या साईडला झोपल्यावरती बाळ माझं चांगलं राहील किंवा बाळाची ग्रोथ चांगली होईल. त्याचसोबतच आज आपण बघणार आहोत बाळाला कम्फर्टेबल झोप लागण्यासाठी कोणती इक्विपमेंट आपण वापरू शकतो. तुम्हाला पण जर झोपेचा त्रास होत असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला काय त्रास होतोय. आणि बाळ या दोघांसाठी प्रेग्नन्सीमध्ये झोप व्यवस्थित घेणं हा खरंच एक खूप मोठा फॅक्टर आहे, जो की जर आपली पोझिशन जर चुकीची ठरली तर आपल्या बाळाला आणि आपल्यालाही खूप सारं नुकसान होऊ शकतं. चुकीच्या पोझिशनमुळे बाळाला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होणं, बाळाला रक्ताचा पुरवठा कमी होणं, तर सूज किंवा कंबरदुखी आणि तुम्हाला बीपीचा त्रास चालू होणं, या प्रकारचे त्रास तुम्हाला होऊ शकतात. सो त्याच्यासाठी आपण फर्स्ट बघूया की कोणती पोझिशन प्रेग्नन्सीमध्ये झोपण्यासाठी योग्य आहे. तुम्ही जर प्रेग्नंट असाल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचा आहे. आवडला तर नक्की लाईक करा. इन्फॉर्मेशन आवडत असेल तर कॉमेंटमध्ये तुम्ही मला सांगा की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. त्यासोबतच तुम्हाला जर काही प्रश्न पडले असतील तर तेही तुम्ही कॉमेंटमध्ये विचारू शकता. सो पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये डाव्या बाजूला झोपणं हीच प्रेग्नन्सीमध्ये उत्तम झोपण्याची पोझिशन आहे. डाव्या बाजूला झोपण्याचे फायदे काय आहेत? तर बाळाला ऑक्सिजनचा पुरवठा नीट, आपल्या प्लॅसेंटाला प्रॉपर ब्लड फ्लो मिळतो, त्याच्यामुळे बाळाची वाढ व्यवस्थित होते. पायांची आणि हाताची सूजही कमी होते आणि बीपीचा त्रासही होत नाही. कंबरदुखीही होत असेल तर तीही कमी होते. म्हणून शक्यतो रात्री झोपताना किंवा दुपारी विश्रांती घेत असताना डावीच बाजू प्रेफर करावी. तो प्रेग्नन्सीमध्ये डाव्या बाजूने झोपा असा डॉक्टरही सल्ला देतात, कारण डाव्या बाजूला झोपल्यावरती आपली जी शरीरातील मेन नस असते ती दबली जात नाही. उजव्या बाजूने जर झोपला तर आपल्या शरीरातील ती नस दबली जाते व त्यामुळे मूत्रपिंडावरती दाब येणे, ब्लड फ्लो कमी होणे, त्याचसोबतच तुम्हाला प्री एक्लेम्शिया होणे म्हणजेच सूज आणि प्रेशर याचा त्रास होणे, यासारखे आजार प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला होऊ शकतात. सो हे सगळं टाळण्यासाठी डाव्या बाजूला झोप घेणं खरंच खूप महत्त्वाचं असतं. जर तुम्हाला बीपीचा त्रास होत असेल तर डाव्या बाजूला झोपणं चांगलं ठरतं. ज्यावेळी तुम्ही डॉक्टरच्या व्हिजिटला जाता त्यावेळी या सगळ्या गोष्टी डॉक्टरांना विचारू शकतो. तो आता आपण बघणार आहोत कोणत्या पोझिशनमध्ये झोपायचं टाळायचंय. तर पाठीवरती झोपणं आणि पोटावरती झोपणं आपल्याला काही महिन्यानंतर टाळायचं आहे. कारण 1 ते 3 महिने आपण जर पाठीवरती झोपलो किंवा पोटावरती झोपलो तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवत नाही. पण त्याच्यानंतर सेकंड ट्रायमिस्टरमध्ये बाळाची ग्रोथ झपाट्याने व्हायला लागते आणि आपल्याला काही त्रासांचा अनुभवही यायला लागतो. त्याच्यामुळे 3 महिने पूर्ण होत आले की त्याच्यानंतर पोटावरती झोपू नये. कारण हे बाळासाठी खरंच खूप अनसेफ असू शकतं. पाठीवरतीही जास्त वेळ झोपू नये, कारण 4 ते 5 महिन्यानंतर आपला ब्लड वाढायला लागतो. पण जर आपण पाठीवरती जास्त वेळ झोपलो तर आपल्या मेजर वेनवरती प्रेशर येतं आणि त्याच्यामुळे मग आपल्याला चक्कर येणं, कमरेत दुखणं किंवा आपला बीपी वाढणं यासारख्या गोष्टी व्हायला लागतात. त्याच्यामुळे पाठीवरती झोपणं शक्यतो टाळायचं आहे. म्हणजेच फक्त पोझिशन बदलून आपण 50% कंबरदुखी, 50% आपली सूज, 50% आपला बीपी या सगळ्या गोष्टी आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. तुम्ही कोणत्या पोझिशनमध्ये झोपताय हे मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. नेक्स्ट आहे सगळ्यात महत्त्वाची प्रेग्नन्सीमधली इन्व्हेस्टमेंट म्हणजे प्रेग्नन्सी पिलो. प्रेग्नन्सी पिलो आपल्या पोटाला सपोर्ट देते, आपल्याला झोप शांत लागते, आपल्याला ती दोन्ही पायांमध्ये ठेवता येते, आपली कंबरदुखीही कमी होते. तुम्ही जर प्रेग्नन्सी पिलो अजून वापरायला सुरुवात केली नसेल तर 4 ते 5 महिन्यानंतर प्रेग्नन्सी पिलो वापरायला सुरुवात करा. बरोबर जर आपल्याकडे प्रेग्नन्सी पिलो नसेल तर आपण आपली जी घरातली नॉर्मल उशी असते ती आपण कशी वापरायची. तर उशी ही नॉर्मल मऊ कापसाची बनलेली असावी. आजकाल बाजारात बऱ्याच प्रकारच्या पिलो अवेलेबल आहेत, त्याही तुम्ही आणू शकता. तर एक पोटाजवळ, एक पाठीजवळ आणि एक आपल्या पायांजवळ अशा तुम्ही 3 पिलो अरेंज करून रोज रात्री किंवा दुपारी त्याच्यासोबत झोप घेऊ शकता. त्यानंतरचं प्रोडक्ट आहे आपला मॅट्रेस. तर मॅट्रेस कसा असावा? मॅट्रेस म्हणजेच गादी. आपली गादी कशी असायला? प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला खूप सॉफ्टही मॅट्रेस नकोय, अगदीच खूप हार्डही मॅट्रेस नकोय. गादी ही मीडियम फर्मनेसची असते, म्हणजे आपल्याला कंबर आणि पाठदुखी या दोन्हीसाठीही उपयोगी येईल अशी असावी. झोप सुधारण्यासाठी काही टिप्स. तर झोप नीट येण्यासाठी सगळ्यात पहिले
15 ते 20 मिनिटं झोपेच्या अगोदर आपण आपल्यापासून मोबाईल लांब ठेवायचा आहे. सतत मोबाईल बघितल्यामुळे आपल्या डोळ्यांवरती ताण येतो आणि आपल्याला झोप लवकर येत नाही. झोपायच्या अगोदर तुम्ही कोमट दूध किंवा तुमचं जे पावडरचं दूध असेल ते तुम्ही पिऊ शकता. त्याच्यामुळे तुम्हाला झोप शांत लागण्यास मदत होईल. त्या अगोदर तुम्ही बाळाशी पॉझिटिव्ह अफर्मेशन्स बोलायचे. पॉझिटिव्ह अफर्मेशन्समुळे बाळ शांत होण्यास मदत होते. प्रेग्नन्सीमध्ये जर तुम्हाला खूप अनइझीनेस वाटत असेल तर तुम्ही तुमच्या बाळाशी बोलायला सुरुवात करायची आहे. आपल्या चॅनलवरती पॉझिटिव्ह अफर्मेशनचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तोही तुम्ही जाऊन बघू शकता. सो आतापर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला लाईक करून नक्की सांगा. त्याचसोबतच एक कॉमेंट करा. त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांसोबत आपला व्हिडिओ शेअर करा. त्याचसोबतच प्रेग्नन्सी आणि बेबी केअर या रिलेटेड उपयोगी व्हिडिओसाठी आपल्या नवीन ऐपण या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.